एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरून दादागिरी केली। अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामध्ये बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश आहे। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती। कुर्डू गावातील मुरुम उपसा करताना महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबवण्याची विनंती केली होती आणि त्यावेळी अजित पवारांनीही फोनवरून संबंधित महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असं म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामुळे अजित पवारांवर टीकेची झोड उठल्यानं आता संबंधित ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल झालाय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील, अखेर कुर्डू प्रकरणात ज्यांनी अजितदादांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर 4 दिवसानंतर काल रात्री कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। कुर्डू येथे बेकायदेशीर मुरुमाचं उत्खनन सुरू होतं आणि हे रोखण्यासाठी ज्या वेळेला उपविभागीय अधिकारी तिथल्या करमाळ्याच्या अंजना पोचल्या त्यावेळेला त्यांनी ते थांबवायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला तिथला अजितदादांचा एक समर्थक कार्यकर्ता जो होता त्यांनी थेट अजितदादांना फोन लावून दिला होता आणि या फोन त्यांनीच व्हायरल केला, स्पीकर फोनवर टाकला, व्हायरल केला। यामुळे अजितदादाही अडचणीत आले। वास्तविक बेकायदा मुरुम उपसा सुरू होता आणि हा थांबवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी अजितदादांना जो फोन लावून दिला होता तो फोन स्पीकरवर टाकल्यामुळे सगळीकडे व्हायरल झाला। अजितदादा नेहमीच्या शैलीत बोलायला गेले, पण ज्या पद्धतीने या कार्यकर्त्यांनी त्यांना अडचणीत आणलं होतं त्यामुळे अजितदादांच्या अडचणी वाढल्या होत्या आणि यानंतर ज्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी, तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा DYSP असतील, तलाठी असतील ह्यांच्याशी ज्या पद्धतीने गुंडगिरीचं वर्तन केलं होतं, जमाव जमवला होता, सरकारी कामात अडथळा आणला होता, या सर्वांवर काल रात्री कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। यात प्रमुख 4 नावं दिलेली आहेत। त्यात बाबा जगताप म्हणून जो आहे ज्यांनी अजितदादांना फोन लावून दिला होता त्याचं नाव आहे, नितीन माळी म्हणून आहे, एक कापरे म्हणून आहेत आणि एक अण्णा ढाणे यांच्याशिवाय कुर्डू गावातल्या 15 ते 20 लोकांवर बेकायदा उत्खनन, सरकारी कामात अडथळा, झुंडगिरी करणे, दडपशाही करणे अशा रीतीचे कलम लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले, ज्यामुळं आता ज्या पद्धतीने हा सर्व प्रकार झाला होता ज्याच्यामुळं अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची झालं होतं, गावात धटिंगशाही दिसली होती, या सर्वांना आता प्रशासनाने खरमरीत उत्तर दिलेलं आहे। प्रशासनाने या सर्वांवर उशीर का होईना गुन्हा दाखल केलेले आहेत। या लोकांना आता ताब्यात घेऊन पुढच्या कारवाईला सुरुवात होईल। मात्र ABP माझाने ज्या वेळेला हा सर्व प्रकार लावून धरला त्यानंतर या कारवाईला खरी सुरुवात झालेली आहे आणि वास्तविक महाराष्ट्राचा जो रोष होता, दादांची कार्यपद्धती सगळ्यांना माहीत असली तरी ज्या पद्धतीने त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला होता अधिकाऱ्यांना, महिला अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने ते फोनवर बोलले होते आणि ते जे व्हायरल झालं होतं त्याच्यामुळे स्वतः दादाच अडचणीत आले होते आणि आता या सर्व प्रकारात दादांना अडचणीत आणणाऱ्या आणि सरकारी अधिकाऱ्यांची मस्तीखोरपणे वर्तन करणाऱ्या